नमस्कार, मी सुरभी वालावलकर. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 20 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि आता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपण ही वेबिनार सिरीज सुरू केलेली आहे. तर आज आपलं त्या वेबिनार सिरीज मधलं जवळजवळ सहावा सिरीज आहे ही. आणि त्यातला आजचा विषय जो असा आहे की सफर मुंबईच्या किनाऱ्यांची. तर आपण सगळे घरात बसून नक्कीच बोर झाला असाल, त्यामुळे आपण आज मुंबईच्या किनाऱ्यांची सफर करायला जाऊया. तर आपल्याला जे इथे नेणार आहेत आपल्यासोबत, त्यांचं नाव आहे अभिषेक साटम. त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. अभिषेक साटम सरांनी पीएचडी या झुऑलॉजी या विषयात पीएचडी करत आहेत ते सध्या. त्यांनी ओशनोग्राफीमध्ये मास्टर्स केलेलं आहे. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या कोस्टलाईन वरती त्यांनी प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून ते कार्यरत होते. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग कोस्टमध्ये अंडर वॉटर मरीन बायोडायव्हर्सिटी या विषयावरही त्यांचा अभ्यास आहे. त्यानंतर सध्या ते वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे आपलं राणीची बाग जी आहे तिथे बायोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आवडता छंद म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. यासाठी त्यांना 2017 मध्ये सँच्युरी एशियाचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तर आज मी आता सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या सेशनची सुरुवात करावी. आजच्या सेशनचं नाव आहे सफर मुंबईच्या किनाऱ्यांची. धन्यवाद सुरभी. तर आपण सगळे मुंबईकर खूप आपण भाग्यवान आहोत की आपण अशा एका शहरात राहतो जिथे नॅशनल पार्क आहे. या शहरात वेगवेगळ्या नद्या सुद्धा आहेत आणि त्याला उत्तम एक समुद्र किनारा सुद्धा लाभलेला आहे. आणि या मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघूया की तुम्ही जेव्हा समुद्र किनाऱ्यांवर जातात तर आपली एक लहानपणापासून टेंडन्सी असते की आपण समुद्र किनाऱ्यांवर फक्त खेळायला आणि फेरफटका मारायलाच जातो. आणि माझंही तसंच काहीसं झालं. म्हणजे आपण जसं म्हणतो काखेत कळसा गावाला वळसा. तर ह्या आधी जे काही माझं काम होतं ते मुंबई बाहेरच्या किनाऱ्यांवर होत होतं. पण नंतर जेव्हा कळलं की अरे आपले किनारे सुद्धा समृद्ध आहेत. आपलं मुंबईचं समुद्र किनारे म्हटलं की एक सगळ्यांच्या लक्षात येतं की प्रदूषणाने भरलेले आपले समुद्र किनारे आहेत. त्यामुळे आपल्या किनाऱ्यांवर काय दिसणार? हा एक मोठा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो, की अरे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर काय दिसणार? तर आज याच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांची सफर मी तुम्हाला घडवणार आहे. तर समुद्र तटाचं काही वर्गीकरण केलं जातं त्याच्या भागानुसार. त्यातला आपण आज एक भाग बघणार आहोत. तर असं हे साधारण समुद्र किनाऱ्याचं वर्गीकरण केलं जातं. तर हा जो सर्कलमध्ये लिटरल झोन दिसतोय, त्या झोन बद्दल आपण बोलणार आहोत, जो आपला समुद्र किनारा आहे. जो भरतीच्या वेळी पूर्णपणे पाण्याखाली असतो आणि ओहोटीच्या वेळी तो एक्सपोज होतो. आणि त्याच वेळी आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे सागरी जीव आहेत ते आपण त्या भागात आपण बघू शकतो. तर इंटरटायडल झोन हा मेन झोन आहे. जसं मी म्हटलं की हा झोन आहे जो भरती ओहोटी मधला जो जी जागा असते त्याला इंटरटायडल झोन म्हणतात. आणि तिथे तुम्ही जसं मी म्हटलं भरतीच्या वेळी हा पूर्णपणे पाण्याने वेढलेला असतो आणि ओहोटीच्या वेळी तो एक्सपोज होतो. सो जर तुम्हाला मरीन लाईफ बघायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम भरती ओहोटीच्या वेळा नोंद करूनच समुद्र किनाऱ्यावर जावं लागतं आणि मग तुम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रजीव बघू शकता. तर समुद्र किनाऱ्याचे मेन 3 वेगवेगळ्या प्रकारचे बीचेस आहेत. जसं की सँडी शोर, रॉकी शोर आणि मडी शोर. आणि मुंबईला हे तिन्ही प्रकारचे किनारे लाभलेले आहेत. म्हणजे जसं तुम्ही बघाल की गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी हे वाळूकामय समुद्र किनारे आहेत, ज्याला आपण सँडी शोर्स म्हणतो. त्याच प्रकारे हाजी अलीचा एरिया असेल किंवा कार्टर रोडचा एरिया असेल, तिथे रॉकी शोर्स आहेत. आणि शिवडी किंवा गोराई सारखा एरिया हा मडी शोर म्हणून ओळखला जातो.
तर हे अशा प्रकारचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र किनारे आपल्याला मुंबईला लाभले आहेत. जसं तुम्ही बघू शकता, की हा गिरगाव चौपाटीचा किनारा आहे. त्याच्यानंतर रॉकी शोर हा हाजी अलीचा किनारा आहे. अ, आणि हे जे तुम्ही पाणी बघताय त्याला टायडल पूल्स म्हणतात. जेव्हा भरतीचं पाणी येतं, तेव्हा ते पाणी त्या पूल्समध्ये साचून राहतं आणि ओहोटीच्या वेळी तिथलं पाणी कमी होतं. तर ह्याच टायडल पूल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ, आपल्याला जीव आपण बघू शकतो. आणि तिसरं म्हणजे मडीशोर, जे की आपल्या शिवडी अ, वगैरे जो एरिया आहे, जिथे मॅन्ग्रोव्हज इकोसिस्टम आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे हे मडी शोर्स किनारे आहेत. तर साधारणतः अ, ॲनिमल किंगडमचा म्हणजे प्राण्यांचं वेगवेगळ्या फायलामध्ये वर्गीकरण होतं. तर आता आपण किनाऱ्या वाईज त्या किनाऱ्यावर कोणकोणत्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला बघायला मिळतात, ते आपण बघूया. जसा पहिला ग्रुप पाहिला येतो तो पोरीफेरा. ह्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पोरी मीन्स पोर्स, म्हणजे ज्या प्राण्यांच्या अंगावर छोटे-छोटे पोर्स आहेत, होल्स आहेत. अशा प्राण्यांना पोरीफेरा, हे असे प्राणी ह्या ग्रुपमध्ये येतात. आणि मोस्टली या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्जेस आपल्याला बघायला मिळतात. सो तुम्ही बघू शकता की हा हा जो एरिया आहे हा जिथे अ, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारण्यासाठी जो निवडलेली जागा आहे, तिथला फोटो आहे. तर तुम्ही बघू शकता की तिथे याच एका जागेवर किती वेगवेगळ्या प्रकारची स्पॉन्जेसची डायव्हर्सिटी आहे. सो एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या प्रजातींचे स्पॉन्जेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर हा देखील मरीन ड्राईव्हचा फोटो आहे. तुम्ही मागच्या बाजूला एअर इंडियाची बिल्डिंग बघू शकता. तर जेव्हा मायनस टाईड असते, म्हणजे अमावास्येनंतरची जी ओहोटी असते, ती मोठ्या प्रमाणावर असते. तर त्यावेळी हा एरिया एक्सपोज होतो आणि आपण तिथपर्यंत चालत जाऊ शकतो. जसं तुम्ही हे बघताय, हा हाजी अलीचा फोटो आहे, ज्याच्यात मी कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केलाय, की आपल्या जमिनीवरच्या उंच-उंच बिल्डिंग्स कशा दिसतात आणि त्याचप्रमाणे हे समुद्रातले क्रिएचर्स आहेत, स्पॉन्जेस, त्यांनी पण आपल्या इमारती जणू दगडावर बनवल्यात, असा आपल्याला भास होतोय. त्यानंतर असे वेगवेगळ्या रंगाचे स्पॉन्जेस आपल्याला त्या एरियामध्ये बघायला मिळतात. आणि स्पॉन्ज ही अशी प्राणी आहे, की ज्याला ग्रो होण्यासाठी एखादा सबस्ट्रॅटम लागतो. म्हणजे एखादी अशी जागा त्याला धरून ठेवण्यासाठी एखादी खडक लागतो. तर त्यामुळे ते तुम्हाला सँडी बीचवर कधीच बघायला मिळत नाही. ते तुम्हाला रॉकी बीचवर बघायला मिळतात. जसं काही पार्ट मरीन ड्राईव्हचा काही पार्ट हा रॉकी पार्ट आहे. त्या ह्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्ज बघायला मिळतात. हे ब्लू कलरचे एक वेगवेगळे स्पॉन्जेस आहेत आणि त्याच्या बॉडीवर छोटे-छोटे पोर्स असतात. अ, अ, त्यातून ते समुद्राचं पाणी आत खेचून घेतात आणि त्यानुसार ते आपलं फीडिंग करतात. त्याच्यानंतर दुसरा पाहिला येतो तो सिलेंड्रेटा. सिलेंड्रेट्स म्हणजे ज्यांची बॉडी सिलेंड्रिकल आहेत आणि जे फ्लोटिंग असतात आपल्या समुद्रात. तर अशा टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. तर त्यात सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यांना माहीत असलेलं म्हणजे जेलीफिश. तर जेलीफिश हे आपल्याला बऱ्याचदा हे समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतात. पण लाटेच्या प्रवाहाबरोबर ते कधी-कधी आपल्या किनाऱ्यावर देखील येतात. आणि ह्यांची बॉडी 2 पार्टमध्ये डिव्हाईड झालेली असते, मेडुसा आणि टेंटॅकल्स. तर वरचा जो पार्ट असतो ट्रान्सपरंट, त्याला मेडुसा म्हणतात आणि खालच्या भागात त्यांचे टेंटॅकल्स असतात. ह्यातले काही जेलीफिश हे विषारी असतात, जे जे आपल्याला स्टिंग करू शकतात आणि मग आपल्या त्वचेला जळजळ होते. सो जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही अशा वेळी म्हणजे निसर्गात म्हणा किंवा मरीन वॉक करताना एखाद्या प्राण्याबद्दल जर आपल्याला माहीत नसेल, तर त्याला कधीही आपण स्पर्श करू नये. अशा प्रकारचा जेलीफिश दिसतो. जसं मी म्हटलं, वरचा ग्लोब्युलर पार्ट जो असतो त्याला मेडुसा म्हणतात आणि खाली त्याचे टेंटॅकल्स असतात, जो त्याच्या मदतीने समुद्राच्या पाण्यावर तरंगत असतो. त्याच्यानंतर आता जसं पावसाळा सुरू होतो, तसं आपल्या आपण वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये बघितलंच असेल, की एक प्रकारचे जेलीफिश समुद्र किनाऱ्यावर होतात आणि त्याच्यामुळे
त्यांचा दंश झाल्यामुळे बऱ्याच लोकांना इजा झाली, असे गेल्या 2-3 वर्षात आपण बरेचदा अशा बातम्या आपण ऐकल्या असतील. तर ह्याला ब्लू बॉटल म्हणतात, फायझेलिया म्हणून. ज्याला दुसरं नाव आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. कारण पोर्तुगीज जे वॉरियर्स असतात, त्यांची जी कॅप असते, तसा त्या ॲनिमलचा शेप असतो, जो वर तुम्हाला ट्रान्सपरंट ग्लोब्युलर दिसते. ती त्याची अप्पर बॉडी असते आणि खाली टेंटॅकल्स असतात आणि हे जे निळ्या कलरचे टेंटॅकल्स आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणावर लांब, म्हणजे 3 ते 4 मीटर लांब असतात. आणि जर आपण त्या ब्लू टेंटॅकल्सला आपल्या त्वचेचा स्पर्श झाला, तर असह्य वेदना होणारं पेन आपल्याला होतं आणि खूप त्वचेची जळजळ होते. सो तुम्हाला जर अशा प्रकारचे प्राणी समुद्र किनाऱ्यांवर दिसले, तर त्याला आपण हात लावायचा नाहीये, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं एक इंटरेस्टिंग म्हणजे कोळी लोकांना हा जो तुम्ही प्राणी बघताय, ह्याला ब्लू डॉलर म्हणतात, ज्याचं नाव आहे पॉर्पिटा पॉर्पिटा. सो हे जे मान्सून सुरू व्हायच्या आधी हे समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार लोकांना दिसतात. ह्याला समुद्री फूल असंही म्हणतात. आणि हे समुद्रात दिसायला लागले, की आता मान्सून लवकर येणार, असं गृहीत मानलं जातं. तर हे गेल्या 2-3 वर्षात मुंबईच्या किनाऱ्यावर म्हणजे ह्याचं मास ट्रेंडिंग होतं. म्हणजे एकाच वेळी खूप म्हणजे वेव्ह ॲक्शनमुळे मोठ्या प्रमाणावर हे प्राणी आपल्या समुद्र किनाऱ्यांवर येतात. जसं की जुहू आणि गिरगाव चौपाटीला गेली 2 वर्ष हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले. हे अशा प्रकारचे दिसतात, ज्याला जसं हे वरचा ग्लोब्युलर पार्ट आणि खाली त्याचे टेंटॅकल्स पाण्यावर फ्लोट होत असतात. त्याच्यानंतर दुसरा एक इंटरेस्टिंग बऱ्याच जणांना माहिती असलेला प्राणी म्हणजे सी ॲनिमोन. सो कार्पेट सी हा सी ॲनिमोन आहे, जो वाळूमध्ये रुतलेला असतो. तो कॅरेट सी ॲनिमोन म्हणतात. म्हणजे आपल्या ज्याचा ज्याचा जी लोअर बॉडी आहे, ती वाळूच्या आतमध्ये रुतलेली असते आणि त्याचा अप्पर पार्ट टेंटॅकल आणि माउथ पार्ट हे वाळूवर असतात. हा गिरगाव चौपाटीचा फोटो आहे. तुम्हाला मागच्या बाजूला सैफी हॉस्पिटल दिसू शकेल. त्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता, की हे सगळे प्राणी आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. फक्त एवढंच, की आपली दृष्टी असली पाहिजे आणि आपण जेव्हा किनाऱ्यांवर जातो किंवा किनाऱ्यांवर फेरफटका मारतो, तेव्हा जर आपण डोळे उघडून नीट पाहिलं, तर आपल्याला अशा छोट्या-छोट्या गोष्टी दिसू शकतात. सो असे हे वेगवेगळ्या प्रकारचे सी ॲनिमल्स तुम्हाला गिरगाव, जुहू या चौपाट्यांवर नक्की बघायला मिळतात. अ, जसं हा कॅरेट सी ॲनिमोन आहे. हा जो मिडल सेंटरचा पार्ट आहे, ते त्याचा माउथ आहे आणि बाजूला त्याच्या टेंटॅकल्स असतात. सो हा सुद्धा फिल्टर फीडर्स आहे आणि तो त्याच्या टेंटॅकल्स च्या मदतीने त्याचं अन्न ग्रहण करत असतो. अ, हे एक वेगळ्या टाइपचे सी ॲनिमल्स आहेत, जे तुम्हाला रॉकी पॅचमध्ये बघायला मिळतात. म्हणजे हाजी अली सारखा जो एरिया आहे, तिथे हे अशा प्रकारचे सी ॲनिमल्स तुम्हाला बघायला मिळतील. कारण जसं मी म्हटलं, प्रत्येक किनाऱ्यावाईज डायव्हर्सिटी ही वेगवेगळी असते. अ, आणि त्याप्रमाणे जशा प्रकारचा किनारा, त्या प्रकारचं अडॅप्टेशन हे प्रत्येक प्राण्यांमध्ये दिसून येतं. सो हे सबस्ट्रॅटम धरून ठेवणारे प्राणी आहेत. त्यांना धरून आधारासाठी कशाची तरी गरज लागते. त्यामुळे ते दगडांवर किंवा वाळूत रुतलेले असतात. सो हा त्याचा क्लोजअप व्ह्यू आहे. हे त्याचं माउथ पार्ट आहे आणि माउथ पार्टच्या भोवती तुम्हाला टेंटॅकल्स दिसू शकतात. त्याच्यानंतर गॉर्गोनियन सी फॅन हे सगळ्यात महत्वाचं आणि कारण शेड्यूल स्पीशीज आहे आणि हाही फोटो मरीन ड्राईव्हचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, की एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गॉर्गोनियन सी फॅन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचे खूप सुंदर कलर्स असतात आणि हे कॅल्शियम कार्बोनेटचं स्केलेटन असतं आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे पॉलिप्स होल्स असतात आणि त्या होल्स मधनं ते पॉलिप्स बाहेर येतात. तर हे सिंगल ऑर्गॅनिझम नाहीये, हा पूर्ण कॉलनी आहे. ज्याच्यात एकाच ठिकाणी खूप सारे ॲनिमल्स राहत असतात. तर आपण त्याचा क्लोजअप व्ह्यू बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, की जसं म्हटलं, की त्याला छोटे-छोटे पोर्स आहेत आणि त्यातून ते
ॲनिमल्स जसे मेड्युसे त्याच्यातनं बाहेर आलेले आहेत. सो हा एक वेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या रंगाचे गॉर्गोनियन सी फॅन तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की अरे मुंबईच्या किनाऱ्यावर एवढं सारं प्रदूषण आहे आणि कोरल्स हे असं एक आहे की त्यांना पर्टिक्युलर सॅलिनिटी, स्वच्छ पाणी आणि तेवढंच टेम्परेचर या सगळ्याची गरज लागते. पण हा फोटो आहे हाजी अली एरियातला, जिथे बाजूलाच बीएमसीचं ड्रेनेजचं आउटलेट आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हे कोरल सारखे प्राणी सुद्धा ह्या परिस्थितीत तग धरून आहेत. म्हणजे ह्यावर खरं संशोधन होण्याची गरज आहे. कारण ज्या प्राण्याला एक स्वच्छ पाण्याची गरज असते किंवा एक प्रॉपर केमिकल फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात किंवा पाण्याची सॅलिनिटी सुद्धा योग्य प्रमाणात हवी असते. अशा प्रमाणात सुद्धा अशा कंडिशनमध्ये सुद्धा हे प्राणी आजही मुंबईच्या किनाऱ्यांवर तग धरून आहेत. तर आपण त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्याबद्दल लोकांपर्यंत आपली ही जनजागृती केली पाहिजे. तर त्यापैकी एक महत्वाचं आहे, कारण कोरल सुद्धा एक शेड्यूल स्पीशीज आहे. सो हे सुडोसायजेरिस्टिया नावाचं एक कोरल जे हाजी अली एरियामध्ये सापडतं. त्याच्यानंतर अशा प्रकारचे कॅल्शियम कार्बोनेटचे स्केलेटन, कोरल स्केलेटन तिथे बघायला मिळतात. त्याच नंतर सगळ्यात खूप सुंदर दिसणारं एक प्राण्यांचा समूह असलेलं एक प्राणी आहे. तो म्हणजे तुम्ही जे बघतायत त्यांना झू एन्थिड्स म्हणतात. हे मुंबईच्याच किनाऱ्याचे फोटो आहेत. प्रियदर्शनी पार्क जो रॉकी पॅच आहे तो, आणि उजव्या बाजूचा जो फोटो आहे तो मरीन ड्राईव्हचा फोटो आहे. तर ही ग्रुप ऑफ कॉलनी आहे. हा त्याचा क्लोजअप व्ह्यू आहे. जिथे जसं मी म्हटलं, जसं सी एनिमल हा सिंगल एनिमल्स असतो, त्याच प्रकारचे हे झू एन्थिड्स एकमेकांना चिटकून असं कार्पेट फॉर्म करतात आणि मोठमोठ्या प्रमाणावर तुम्हाला मुंबईच्या किनाऱ्यांवर हे वेगवेगळ्या रंगाचे झू एन्थिड्स बघायला मिळतात. जसं की ह्या ग्रीन कलरचा आहे, तसंच इथे तुम्हाला ब्लू कलरचे झू एन्थिड्स बघायला मिळतात. आणि ह्याच्या झू एन्थिड्स बरोबर इतर अॅनिमलचं सुद्धा झू एन्थिड्स बरोबर इतर प्रकारचे अॅनिमल सुद्धा त्याच जागेत वास्तव्य करतात. म्हणजे छोटे छोटे शंख शिंपले असतील किंवा फेदर डस्टर वर्म आहे, जे मी पुढे तुम्हाला दाखवेन, तो ह्या प्राण्यांबरोबर एकत्र सहवास करतात. सो अशा प्रकारे हा प्राणी दिसतो. म्हणजे बरेचदा लोकांना वाटतं की ही वनस्पती आहे, पण ही वनस्पती नसून हा एक प्रकारचा प्राणीच आहे. हा त्याचा क्लोजअप व्ह्यू आहे. जसं तुम्ही मगाशी अशाच प्रकारचं काहीच स्ट्रक्चर ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा असतं. काही असे फ्लोरोसंट कलरचे सुद्धा झूऑन्थिड्स आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर बघायला मिळतात. हा त्याचा अजून क्लोजअप व्ह्यू आहे. मी तुला बघायचंय काय समुद्रातलं काय काय दाखवलं, तू फारच मस्त मस्त आहे. त्याच्यानंतर येतात ते टिनोफोर्स. तुम्हाला माहिती असेल की गेल्या 2-3 वर्षापूर्वी मुंबईच्या जुहू किनाऱ्यांवर रात्रीचे आपल्याला एक फ्लोरोसंट लाटा, म्हणजे समुद्र किनाऱ्यात लाइटनिंग होते असं बातमी आलेली. तर हे असतात ते कोम जेलीज असतात, टिनोफोर्स ज्यांना म्हणतात. हे जेली सारखेच, छोट्या जेलीफिश सारखेच, पण ग्लोबुलर फॉर्म मध्ये असतात आणि ह्यांच्यामध्ये लाईट एमिट करण्याची एक प्रॉपर्टी असते, ज्याला बायोल्युमिनेसन्स म्हणतात, जे रात्रीच्या वेळी लाईट एमिट करतात. आणि त्याच्याचमुळे आणि हे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर त्यांची म्हणजे शोल ऑफ कोम जेलीज येतो आणि ती लाइटनिंग होते. त्याच्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळी लाटांमध्ये लाईट एमिट होताना दिसते. सो त्याच्या या बायोल्युमिनेसन्स प्रॉपर्टी मुळे आपल्याला ती दिसते. आणि मुख्यतः वाशीच्या खाडींमध्ये अशा प्रकारचे कोम जेली हे
मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. त्याच्यानंतर येतं ते फ्लॅटी हेल्मिंथेस. ह्याच्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की जे फ्लॅटवर्म्स आहेत, अशा प्रकारचे सुद्धा प्राणी तुम्हाला मोस्टली जे रॉकी पॅच आहेत आणि जे मडी पॅच आहेत तेथे तुम्हाला बघायला मिळतं. हा फ्लॅटवर्म आहे, ज्याला फ्लॅटी हेल्मिंथस असं म्हणतात. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅटवर्म्स आपल्याला रॉकी आणि मडी पॅचवर मुंबईच्या बघायला मिळतात. असे वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे हे आकाराने खूप लहान असतात. फक्त आपल्याला नीट निरीक्षण करून ते शोधावे लागतात आणि त्यानंतर आपण त्यांना पाहू शकतो. त्याच्यानंतर ॲनालिड्स म्हणजे हे एक पोल्युशन इंडिकेटर आहेत. ॲनालिड्स म्हणजे आपल्या पॉलिकेट वर्म्स. जिथे प्रदूषण जास्त तिथे या वर्म्स मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्या तुम्हाला सँडी शोर, रॉकी आणि मडी तिन्ही शोर्स मध्ये तुम्हाला वाळूत आतमध्ये रुतलेल्या मोठ्या प्रमाणात पॉलिकेट वर्म्स असतात आणि त्याला बाजूला जे सिटे असतात ते धोकादायक असतात. म्हणजे जर त्यांना तुम्ही स्पर्श झाला तर आपल्याला जसं एखादा स्वेलिंग होतं. सो असे काही प्राणी जर तुम्हाला दिसले तर त्याला तुम्ही शक्यतो हात लावू नये. हे अशा प्रकारचे पॉलिकिड्स वर्म्स आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात आणि हे पोल्युशन इंडिकेटर्स आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की सॅबेलिड्स वर्म जे असतात हे एक ट्यूब असते आणि ट्यूबच्या आतमध्ये ही पॉलिकिड वर्म्स राहत असते आणि जेव्हा तिला असं वाटतं की एखादा धोका आपल्याला निर्माण होतोय तेव्हा ती वर्म्स त्या ट्यूब मधनं पूर्णतः आतमध्ये जाते आणि थोड्या वेळानंतर पूर्ण पिसारा फुलवल्यासारखी ती ट्यूब परत वर येते. सो हा एक प्रकारचा पॉलिकिड वर्म्स आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स तुम्हाला बघायला मिळतात. मोस्टली रॉकी पॅचेस मध्ये हे वर्म्स तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. त्याला सॅबिलिड्स वर्म किंवा फेदर डस्ट वर्म असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर मेजर गोष्ट आहे ती म्हणजे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा मध्ये क्रस्टेशियन्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर बघायला मिळतात. तर आपण वन बाय वन बघूया. सो क्रस्टेशियन्स मध्ये पहिलंच येतं की क्रॅब. सो आर्थ्रोपोडा आहे किंवा डेकापोडा. डेकापोडा यासाठी म्हणतात कारण त्याला 5 पेअर्स ऑफ लेग्स असतात, म्हणजे टोटल 10 पाय असतात. म्हणजे डेका मीन्स टेल आणि पोडा मीन्स लेग्स. सो वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आपल्याला बघायला मिळतात. हा मरून स्टोन क्रॅब आहे. म्हणजे तुम्ही नीट बघाल तर ते आजूबाजूचे दगड आहेत त्याच्यात तो पूर्णपणे एकरूप होऊन गेलाय. सो जोपर्यंत त्याची हालचाल होत नाही तोपर्यंत आपण पटकन आपल्याला कळत नाही की तो क्रॅब आहे की स्टोन आहे. त्याला मरून स्टोन क्रॅब म्हणतात. हा अजियालीचा फोटो आहे. त्याच्यानंतर सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा तुम्ही सँडी बीचवर जातात तेव्हा तुम्हाला खूप सारे खेकडे इथून तिथून पळताना दिसतात. तर ते हे असतात घोस्ट क्रॅब. आणि घोस्ट क्रॅब कशासाठी म्हणतात कारण त्यांचे ते डोळे आहेत जे स्टॉक साईज आहेत ते खूप मोठे असतात आणि एखादा घोस्ट प्रमाणे ते आपल्याला दिसतात, म्हणून या क्रॅबना घोस्ट क्रॅब म्हणतात. आणि हे खूप वेगाने वाळूमध्ये इथून तिथे पळत असतात आणि ते बऱ्याच प्रमाणात वाळूशी केमोफ्लेज होत असतात. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत त्यांची मुवमेंट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते आहेत की नाही हे कळत नाही. सो हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे घोस्ट क्रॅब असतात. त्याच्यानंतर जसं वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब हे वेगवेगळ्या अधिवासात आढळतात. म्हणजे सँडी बीचवर आढळणारे खेकडे हे वेगळ्या प्रकारचे असतात, तर रॉकी बीचवर आढळणारे वेगळ्या प्रकारचे असतात. त्यात पण स्विमिंग करणारे क्रॅब्स वेगळे असतात. त्यांचा शेवटचा जो पाय असतो त्या पायाला पॅडल्स असतात स्विम करण्यासाठी. आणि जे रॉकी पॅच मध्ये आढळणारे खेकडे आहेत त्यांना ते नसतं, कारण त्यांना तेवढं स्विमिंग करायचं नसतं. त्यांना जे खडकांच्या खाचा आहेत, क्रिवायसिस आहेत, त्यामध्ये ते लपून राहत असतात. सो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अडॅप्टेशन त्यांनी आपल्यामध्ये करून घेतलेलं असतं. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे रॉकी बीचवरचे क्रॅब्स आहेत.
त्याच्यानंतर आपण ही डिझाईन बरेचदा सँडी शोरवर बघतो. तर ही डिझाईन एक एक प्रकारचा क्रॅबच करतो, ज्याला सँड बबलर क्रॅब म्हणतात. तो क्रॅब काय करतो, की आपल्या दोन्ही हातांनी वाळू तोंडात घेतो, ती चघळतो, त्यातले न्यूट्रिएंट्स आपल्या त्या अन्न म्हणून खातो आणि पुन्हा त्या वाळूचे गोळे बनवून ते त्याची ही गोळे बनवून तो तसेच ठेवत जातो वाळूवर आणि अशा अशा प्रकारची ती डिझाईन बनवतो. सो हे सँड बबलर क्रॅब हे अशा प्रकारचे दिसतात आणि मुंबईच्या बऱ्याचशा समुद्र किनाऱ्यांवर वाळू सँडी बीचेसवर तुम्हाला हे सँड बबलर क्रॅब पाहता येतील. हे अशा प्रकारचे छोटे क्रॅब्स असतात आणि त्यांचा रंगही वाळूशी मिळता जुळता असतो. त्याच्यामुळे ते पटकन आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. आणि ती नक्षीकाम आपल्याला दिसली की आपण आपल्याला असं कळू शकतं की या ठिकाणी सँड बबलर क्रॅब्स आहे. त्याच्यानंतर दुसरा एक इंटरेस्टिंग क्रॅब म्हणजे फिडलर क्रॅब. त्याला त्याचा एकच जी नांग असते, चिलेट लेग ज्याला म्हणतात, ती मोठी असते आणि तो सतत जी चिलेट लेग आहे तो हवेत असा फिरवून मादीला अट्रॅक्ट करण्यासाठी तो सतत आपला एक हात फिरवत असतो आणि जेवढा मोठा त्याचा चिलेट लेग तेवढा स्ट्रॉंग तो क्रॅब असं मानलं जातं. आणि त्याच्या त्याच्या तुम्ही डोळ्यांची पण ठेवण बघाल तर इतर क्रॅबपेक्षा त्याच्या डोळ्यांची ठेवण वेगळी आहे. त्याला स्टॉक टाईज आहेत आणि ते जेव्हा तो पाण्याच्या खाली असतो तेव्हा ते असे स्टॉक ठेवून पाण्याच्या वरून तो बघू शकतो. तर हे त्याच्यातलं एक अडॅप्टेशन आहे. सो हे अशा प्रकारचे फिडलर क्रॅब आपल्याला जुहू बीचचा जो काही मडी पॅच आहे त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर सगळ्यात कलरफुल दिसणारे क्रॅब म्हणजे मड क्रॅब, जे आपलं शिवडी सारखा एरिया आहे जिथे मॅनग्रुव्ज आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे मड क्रॅब्स बघायला मिळतील. आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या बाजूला ज्या एस शेपच्या खाचा झालेल्या आहेत, त्या त्यांच्या डोळे ठेवण्यासाठीच्याच खाचा आहेत. म्हणजे जेव्हा त्यांचे डोळे रेस्टिंग करत असतात तेव्हा ते त्यांचे डोळे त्या खाचांमध्ये सामावले जातात. त्याच्यानंतर हर्मिट क्रॅब म्हणजे यती खेकडा आपण त्याला मराठीत म्हणतो. एखादा शंखतला जो अॅनिमल आहे म्हणजे जी स्नेल आहे, ती मृत पावल्यानंतर तो शंख रिकामी होतो. मग त्याची जागा हे यती खेकडे घेतात. म्हणजे तुम्ही बरेचदा बघितलं असेल की शंख हा वाळूच्या किनाऱ्यावर एकदम जोरदार पळत असतो. पण तो मुळात जो शंख असतो त्याच्यात जो त्याचा ओरिजिनल अॅनिमल असतो, ज्याला आपण स्नेल म्हणतो, मरीन स्नेल, ती एवढ्या स्पीडने पळत नाही. ती खूप संथ गतीने चालत असते. पण जेव्हा त्यात हर्मिट क्रॅब असतो म्हणजे यती खेकडा असतो तेव्हा ती खूप वेगाने तो शंख आपल्याला पळताना दिसतो. तर आपण अंदाजा लावू शकतो की ह्याच्यात यती खेकडा आहे की त्याचा ओरिजिनल अॅनिमल आहे ते. तर हे अशा प्रकारचे खेकडे आपल्याला बरेचदा शंखांमध्ये दिसतात आणि जसं त्याचं खेकड्याची साईज वाढत जाते तसं तो आपलं जे शंख आहे तो बदलत जातो. कारण जसं त्याचं बॉडी साईज वाढतं त्याप्रमाणे त्याला मोठमोठ्या शंखांची गरज लागते. तो त्याप्रमाणे तो आपलं शंख बदलतो आणि बरेचदा आम्ही मुंबईच्या किनाऱ्यांवर हे शंख एक्सचेंज करताना सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे श्रिम्स असतात. त्या आपल्याला या किनाऱ्यांवर बघायला मिळतात. त्यातली एक सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पिस्टल श्रिम्प. तुम्ही बघाल की ह्याचा सुद्धा एक बाजूचा चिलेट लेग्स आहे तो मोठा आहे आणि ते चिलेट लेग्स एकमेकावर आपटून एअर बबल तयार होतो आणि तो एअर बबल सोडला जातो एखाद्या त्याच्या प्रेला मारण्यासाठी आणि सतत तुम्हाला पाण्यातनं असा एक आवाज येत राहतो. सो त्या ह्या पिस्टल स्ट्रीम्स करत असतात आणि त्याचा जो एअर बबल सोडण्याचा जो आवाज असतो तो एका पिस्टल प्रमाणे येतो. म्हणून या स्ट्रीम्सना पिस्टल स्ट्रीम्स असं म्हणतात. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिस्टल स्ट्रीम्स आपल्याला रॉकी एरियाज मध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर हा एक खूप सुंदर दिसणारा क्रॅब आहे, पोर्सलिन क्रॅब त्याला म्हणतात. हा क्रॅब जो आपला ट्रू क्रॅब आहे आणि लॉबस्टर ह्यातल्या मधली स्टेज आहे.
म्हणजे जसं ट्रू क्रॅबला 5 पेअर्स ऑफ लेग्स असतात, तर इथे या खेकड्याला 4च पाय असतात, 4 पेअर्स असतात पायांचे, आणि एक जो पेअर आहे 5वा तो त्याच्या अँटिनमध्ये कन्वर्ट झालेला असतो. सो हे अशा प्रकारचे पोर्सिलिन क्रॅब दिसतात, आणि हे खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जर त्यांना जरा जरी धोका वाटला तर ते आपलं पाय आहेत ते श्रेड करतात आणि तिथून लगेच पळ काढतात. सो आणि खूप छान कलर्स असतात त्यांचे. सो हे तुम्हाला गिरगाव, त्याच्यानंतर हाजी अली आणि जुहू बीच, तसेच कार्टर रोडला मोठ्या प्रमाणात हे तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यानंतर येतो तो लॉबस्टर. तर शक्यतो लॉबस्टर आपल्याला किनाऱ्यांवर क्वचित बघायला मिळतात. हा एखाद्या फिशरमन कडून जाळ्यांमध्ये अडकून आल्यानंतर बीचवर पडलेला तो आम्हाला मिळालेला तो रेकॉर्डसाठी फोटो काढलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा ग्रुप पाहायला येतो तो मोलुस्का. म्हणजे जगभरात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जर कोणता ग्रुप असेल तर तो मोलुस्का आहे. सेकंड लार्जेस्ट आहे. 1 बाय 1 बघूया. तर मोलुस्कामध्ये 6 वेगवेगळे क्लास आहेत. सो आपण त्या क्लास वाईज कोणकोणते शंख शिंपले आपल्याला दिसतात ते आपण बघूया. सो आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की शंख आणि शिंपल्यातला फरक तर आपल्याला माहिती आहे. जे बायवाल्व्स असतात, ज्यांना 2 वाल्व्स असतात, त्यांना आपण शिंपले म्हणतो, आणि जे हॉलो असतात त्यांना आपण शंख म्हणतो. सो त्या आपण 1 बाय 1 बघूया. मोनोप्लॅकोपोरा ह्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे की एक सिंगल प्लेट असलेले जे मोलुस्का ग्रुपमध्ये येणारे अॅनिमल्स आहेत. तर लिम्पेट म्हणजे अशा एक जो वरचा पार्ट आहे, ज्याला ढालीसारखा पार्ट असतो, तो कॅल्शियम कार्बोनेटचा पार्ट असतो, आणि याच्या खालच्या बाजूला अॅनिमल असतो. तो सेम गोगलगाई गाई प्रमाणे चालतो, आणि तो एखाद्या सबस्ट्रॅटमला चिटकून असतो. म्हणजे तुम्ही त्याला कितीही ओढून काढण्याचा प्रयत्न केलात तर तो सहजासहजी निघत नाही. त्याला लिम्पेट असं म्हणतात. त्याच्यानंतर प्लॅकोपोरा, जसं आपण ह्याच्यात बघितलं की याच्यावर एक सिंगलच प्लेट होती, म्हणून याला मोनोप्लॅकोपोरा म्हणतो आपण. आणि पॉलीप्लॅकोपोरा म्हणजे त्याच्यावर भरपूर साऱ्या प्लेट्स असतात. सो कायटन नावाचा प्राणी आहे ज्याच्या पाठीवर 8 प्लेट्स असतात, म्हणून तो पॉलीप्लॅकोपोरामध्ये येतो. तर तुम्ही क्लोजअप व्ह्यू बघितलास, हे हे अॅनिमल सुद्धा खडकावर एकदम घट्ट चिकटून बसलेले असतात. सो ह्यांना काढणं सोपं नसतं. म्हणजे तुम्ही किती जोर लावून काढण्याचा प्रयत्न केलात तर ते व्हॅक्युम पद्धतीने त्या दगडाशी चिकटलेले असतात. त्याच्यानंतर येतो स्कॅपोपोडा. तर त्यात हे असे हत्तीच्या दाताप्रमाणे दिसणारे अॅनिमल्स असतात, ज्याला डेंटॅलियम असं म्हणतात. हे कॅल्शियम कार्बोनेटचं स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा अॅनिमल राहतो. मोस्टली हा तुम्हाला सँडी बीचवर बघायला मिळतो, कारण हा बहुतांश वेळ हा सँडमध्ये बरो झालेला असतो. सो हे अशा प्रकारचे हत्तीच्या दातांसारखे आपल्याला दिसतात, म्हणून त्याला एलिफंट टस्क शेल सुद्धा म्हणतात. त्याचं नाव आहे डेंटॅलियम. त्याच्यानंतर बायवाल्विया म्हणजे आपले जे शिंपले आहेत, मराठीमध्ये आपण त्यांना शिंपले म्हणतो. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे बायवाल्व्स तुम्हाला समुद्र किनाऱ्यांवर बघायला मिळतात, आणि सगळ्यांच्या म्हणजे फिश लवरचं आवडतं खाद्य आहे, ज्याला आपण क्लॅम्स म्हणतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे बायवॉल्व्स आपल्याला किनाऱ्यांवर दिसतात. हा आहे डोनॅक्स. त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क आहे की त्या बायवॉल्व्हचे एक साइड ही पूर्णपणे फ्लॅटन असते, आणि आतमध्ये असा पर्पलिश कलर आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅम्स आहेत, ते आपल्याला मोस्टली हे सगळे आपल्याला सँडी बीचवर बघायला मिळतात, कारण ते सँडमध्ये बरो झालेले असतात. त्याच्यानंतर दुसरं एक इंटरेस्टिंग जे आपल्याला मोस्टली रॉकी पॅचवरच बघायला मिळतं ते म्हणजे ऑयस्टर. तो तुम्ही बरेचदा फिशरमन ते दगडांवर चिनी हातोडी घेऊन काहीतरी दगडांवर ठोकताना बघितलेलं असाल, तर ते ऑयस्टर कलेक्शन करत असतात. सो हे आपल्याला
हाजी अलीच्या किनाऱ्यांवर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतील, किंवा कार्टर रोडला आणि मरीन लाईन्सचा शेवटचा जो रॉकी पॅच आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे ऑयस्टर्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर येतो तो गॅस्ट्रोपोडा, जसं मी म्हटलं आपण जो शंख म्हणतो. सो समुद्र किनाऱ्यांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप व्हरायटी दिसते. आपण म्हणजे लहानपणी प्रत्येकालाच एक छंद असतो की समुद्रावरचे शंख गोळा करायचा. तर हा आहे ट्युरिटेला, ज्याला स्क्रू शेल असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्याच्यावरचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ते एखाद्या स्क्रू सारखं दिसतं. तो हा आहे ट्युरिटेला. त्याच्यानंतर नेरिटा आणि ते एखाद्या दगडाला किंवा एखाद्या सबस्ट्रॅटमला घट्ट धरून राहतात आणि त्याच्यावरच क्रॉलिंग करतात. त्याच्यानंतर हा आहे कोनस. जसं म्हटलं की निसर्गात एखादं गडद रंगाची वस्तू असेल तर ती आपल्यासाठी एक इंडिकेशन असतं की मला हात लावू नका, माझ्यापासून धोका आहे. तर हा एक अशाच प्रकारचा आहे ज्याला कोटेल म्हणतात. हा डेडली वेनमस आहे. सो अशा जर त्यात त्याचा ओरिजिनल ॲनिमल असेल तर तो दंश करू शकतो आणि आपण पॅरालाइज्ड होऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रोकस, जे जोकरच्या टोपीसारखे जे शंख आपल्याला यती खेकडा म्हणजेच हर्मिट क्रॅब, पायन मेलनजिला हा ऑलमोस्ट मोलुस्क आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हे अ, हे शंख अंडी घालताना आम्ही गिरगाव चौपाटीवर पाहिलं. तर हे जे तुम्हाला येलो कलरचं दिसतंय, हे त्यांची एगमास आहे, एक सॅक्स आहे. त्या एक सॅक्समध्ये हजारो अंडी असतात. तर आणि ते एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये त्याची अंडी घालतात दगडाचं. त्याच्यावर त्यांनी एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये अंडी घातली होती. आणि हा जो फोटो आहे तो सुद्धा पाहिलेलं असतात. जर अंतरावर समुद्र किनारे आहेत, गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. जर तुम्ही अंकिडियम हे मोस्टली आपल्याला ज्या मडी शोर्स आहेत तिथे आपल्याला बघायला मिळतात. या एक प्रकारच्या गोगलगाई आहेत ज्या मोस्टली मडी शोर्सवर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर सगळ्यांची म्हणजे जे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर बरेचदा आता फिरतायत, त्यांना सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे सी स्लग. या दिसायला खूप सुंदर असतात आणि आकाराने तशा त्या खूप लहान असतात. म्हणजे 3 ते 4 सेंटीमीटर एवढ्या छोट्या आकाराच्या त्या असतात. आणि त्यांना शोधणंच खूप कठीण असतं. कारण की जसं मी म्हटलं, टायडल पूल्स असतात, तिथे अलगे ग्रोज होतात आणि ते अलगे खाण्यासाठी अशा प्रकारच्या या सी सग या छोट्या-छोट्या टायडल पूल्समध्ये असतात. सो यांना शोधावं लागतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सी स्लग्स आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. इथे तुम्ही मध्ये ग्रीन कलरची सी स्लग बघतायत, तर तिच्या आजूबाजूला इतक्या प्रकारचे अलगे होते ग्रीन कलरचे. तर त्याच्यामुळे तिला लोकेट करणं फार कठीण होऊन जातं. तर एक अशा वेगवेगळ्या प्रकारचे सी स्लग आपल्याला
हाजी अली सारख्या एरियात जास्त बघायला मिळतात. बोनेलेला ही अजून एक वेगळ्या जातीची एक सी स्लग आहे. त्याच्यानंतर ही ग्रोनिया बँकस स्पीशीज म्हणून आहे. ही मला 2018 साली डिसेंबरमध्ये 70 ते 72 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याचा रेकॉर्ड झाला होता. म्हणजे ह्या आधी डिस्कवर झाल्यानंतर कोणी ती कोणाला पुन्हा दिसली नव्हती आणि मला 2018 साली ही पुन्हा एकदा ती सी स्लग दिसली. ग्रोनिया बँकस 3 ते 3.5 सेंटीमीटरची ती सी स्लग आहे आणि दिसायला खूप सुंदर असतात या सी स्लग्स. आणि हे जसं मी म्हटलं की सी स्लग शोधणं हे कठीण असतं, पण सगळ्यात सोपं होऊन जातं जेव्हा त्यांचं एग मास आपल्याला दिसतं. तर अशा जसं जिलेबी असते तशाच सर्क्युलर पॅटर्न मध्ये हे छोटे छोटे एग्ज ले करतात आणि जिथे एग्ज असतात तिथेच आजूबाजूच्या एरियात ती सी स्लग आपल्याला दिसू शकते. त्याच्यानंतर सिफॅलोपोडा म्हणजे ज्यांचे पाय हे डोक्यावर आहेत, म्हणजे सिफॅलो मीन्स हेड, पोडा मीन्स लेग. तर हे कटल फिश. सो हे सुद्धा आपल्या बीच असेल. असे स्ट्रक्चर तुम्ही बरेचदा बीचेसवर पाहिले असतील. तर हे हे ह्या प्राण्यातलं बोन आहे, ज्याला आपण कटल फिश म्हणतो किंवा सेपिया म्हणतो आणि बरेचसे लोक हे कन्झ्युम सुद्धा करतात. त्याच्यानंतर स्क्विड्स आहे, ज्याला आपण लॉलिगो म्हणतो. तर हे सुद्धा आपल्याला जुहू आणि कार्टर रोड सारख्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. हा त्यांचा क्लोजअप व्ह्यू आहे. आणि थोडस डिसेंबर जानेवारीच्या महिन्यात ह्यांची अंडी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर एका वेळी हजारो अंडी दिली जातात. हे इंडियन स्क्विड्सची अंडी आहेत. अशा प्रकारची अंडी हा प्राणी घालतो. आणि आपण त्याचा क्लोजअप व्ह्यू बघूया. ही अशी सॅक्स असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार अशी छोटी छोटी अंडी त्याच्यात घातलेली असतात. आणि आता तुम्ही नीट बघाल तर थोडीशी डेव्हलपमेंट दिसते त्या अंड्यांमध्ये. अजून आपण क्लोजअप व्ह्यू बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ते कशा प्रकारे दिसतं. आणि ह्याच्यात बऱ्यापैकी डेव्हलप झालेला अॅनिमल आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर ऑक्टोपस सुद्धा आपल्या बीचेसवर खूप कॉमन आहेत. जसं मी म्हटलं, आपण फक्त आपली नजर असली पाहिजे, आपण डोळे उघडू ठेवून बीचवर चाललो पाहिजे, तर आपल्याला ह्या गोष्टी अशा दिसतात. सो हा हा गिरगाव चौपाटीवर आम्हाला दिसलेला ऑक्टोपस आहे. त्याच्यानंतर इकायनोडम्स मध्ये परत 5 वेगवेगळे क्लास आहेत. त्यातला ऍस्टेरॉइडिया म्हणजे स्टारफिश. तर जसं बीचेसवर तर मोठमोठ्या प्रमाणावर आपल्याला स्टारफिश बघायला मिळतात. आता मुंबईत तसं त्याचं प्रमाण कमी होत चाललंय, पण काही ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दिसतात. प्लस हा वाळूच्या प्रदेशात दिसणारा हा स्टारफिश आहे. तसंच काही स्टारफिश आपल्याला खडकाळ रॉकी बीचवर सुद्धा दिसतात. सो हे वेगवेगळ्या रंगाचे स्टारफिश आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. हा जुहू बीचला सापडलेला स्टारफिश आहे. हा सुद्धा जुहू बीचचाच आहे. तो असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टारफिश आपल्याला या मुंबईच्या किनाऱ्यांवर बघायला मिळतात. आणि तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्टिक पॅटर्न सुद्धा त्यांचे बघू शकतात बीचेसवर. इकायनॉइडिया म्हणजे सी अर्चिन. सी अर्चिन हे थोडा जास्त पाण्यात किंवा खोल असलेल्या पाण्यात आढळणारा आहे. पण मुंबईच्या किनाऱ्यांमध्ये काही रॉक क्रिवायसेस मध्ये सी अर्चिन्स आपल्याला बघायला मिळतात. सो हे अशा प्रकारे एखाद्या रॉक पूल मध्ये खडकाला पकडून सी अर्चिन्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर होलिथ्रोडिया म्हणजे सी कुकुंबर. याचं सुद्धा प्रमाण आता थोडंसं कमी होत चाललंय. पूर्वी आपल्या समुद्र किनाऱ्यांवर ह्याचं प्रमाण जास्त होतं, पण आता ह्यांचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागलंय. त्याच्यानंतर ब्रिटल स्टारफिश.
बिटल स्टारफिश सुद्धा आपल्या किनाऱ्यांवर दिसतात. तुम्ही बघू शकता त्या स्पॉन्जवर बिटल स्टारफिश बसलाय आणि हा खूप छोटा म्हणजे नुकताच जन्मलेला ब्रिटल स्टार आहे. खूप छोट्या त्याची साईज खूप छोटी आहे. म्हणजे आपल्या बोटाचं पेर असतं त्याच्यापेक्षा छोटी साईज त्या ब्रिटल स्टारची होती. असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिटल स्टार आपल्याला किनाऱ्यांवर बघायला मिळतात. त्याच्यानंतर हे हे तर झाले मेजर ऑर्गॅनिझम. त्याच्या व्यतिरिक्त काही आपल्याला स्नेक्स दिसतात किंवा टर्टल्स दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिश दिसतात, डॉल्फिन्स दिसतात. तर या सुद्धा आपल्या मुंबईच्या किनाऱ्यांवर दिसतात. जसं की हा उपनो सी स्नेक आहे. तो हा गिरगाव चौपाटीला मिळालेला. जसं त्याचा तुम्ही जो माउथ पार्ट आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्याला उपनोज सी स्नेक का म्हणतात. त्याचप्रमाणे असे सी स्नेक जे आहेत ते आपल्याला मुंबईच्या किनाऱ्यांवर बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ऑयस्टर आहे. ऑयस्टरचा शेल आहे आणि त्याच्यामध्ये एक फिश बसलेला आहे. त्याच्यानंतर मड स्किपर, जसं जो मडी एरिया आहे किंवा मॅंग्रोव्ह एरिया आहे तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मड स्किपर बघायला मिळतात. सो आतापर्यंत आपण जे फोटोज पाहिले ते ह्या सगळ्या दिग्गज फोटोग्राफरांचे फोटोज होते. त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती हवी असेल तर आपल्याकडे डॉक्टर दीपक आपटे सरांचं हे एक फील्ड गाईड आहे, मरीन लाईफ ऑफ इंडिया. त्याच्यानंतर त्यांचंच दुसरं पुस्तक आहे सी शेल्स ऑफ इंडिया. ते मी स्वतः वापरतोय आणि सी स्लग साठी एक फील्ड गाईड आहे सी स्लग्स ऑफ इंडिया. तर ह्या ह्या आपल्यासाठी काही पुस्तक आहेत जे आपण रेफर करू शकतो. त्याच्यानंतर ही काही आर्टिकल्स आहेत माझी, जी या मुंबईची, जसं मी म्हटलं ही सी स्लग बऱ्याच वर्षानंतर मुंबईच्या किनाऱ्यांवर स्पॉट झालेली, त्याबद्दलचं आर्टिकल होतं. हे मुंबईच्या सी शोर्सचं आहे. त्याच्यानंतर मालवणला मी जिथे काम करत होतो तिकडच्या माझ्या कामाबद्दलचं हे आर्टिकल आहे. आणि हे मुंबईच्या किनाऱ्यांबद्दल जी आम्ही जनजागृती करतो की लोकांना त्याची माहिती देणं की मुंबईचे किनारे हे प्रदूषित असले तरी तिथे वेगळ्या प्रकारची जीवसृष्टी अजूनही तग धरून आहे, तर त्याचं संवर्धन करणं हे आपलं काम आहे. हा एक फोटो स्टारफिशचा आहे. त्याच्यानंतर एक छोटी फोटो स्टोरी आहे की हा मुंबईचा समुद्र किनारा आहे. तर आपल्याला सगळ्यांना बीचवर जायला आवडतं, तिथे जाऊन मजा मस्ती करायला आवडते. पण ऍट द सेम टाइम आपण काय करतोय, आपण देवाची पूजा करतोय आणि तीच सगळी घाण आपण समुद्र किनाऱ्यांवर टाकतोय. ह्याच्याने काय होतंय, आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे आपण आपली फुटप्रिंट मागे सोडतोय आणि आपण जे काही फेकतोय त्याचा साठा ह्या किनाऱ्यांवरच होतो आणि त्यातच हे प्राणी जे मरीन ऑर्गॅनिझम आहेत, तुम्ही हर्मिट क्रॅब बघू शकता तिथे, ते तिथेच आपलं वास्तव्य करतायत आणि अशाच ह्या दुरावस्थेमध्ये ते आपलं जीवन जगत आहेत. आणि जसं मी म्हटलं की लाईफ ही कुठेही, म्हणजे एखाद्याला जर जगण्याची इच्छा असेल तर ती कुठेही तो कसंही जीवन जगू शकतो. तर तुम्ही ते बघू शकता एका नारळावर त्या स्पायरल मेलॉन्जिनाने आपली अंडी घातलेली आहेत. तर अशा प्रकारे ही आपली सगळी मुंबईचे किनारे आहेत हे खूप समृद्ध आहेत आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन ह्याच्या आधी कोणी केलं नव्हतं. आणि आता आत्ता जेव्हा आता आपण बघतोय की मुंबईच्या किनाऱ्यांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते आहेत, जसं की कोस्टल रोड येतोय किंवा शिवाजी महाराजांचं तिथे स्मारक बनवलं जात आहे. तर हे जे एरिया आहेत हे बायोडायव्हर्सिटीने भरलेले आहेत. तर त्यांचं कन्झर्वेशन करणं आणि तिथे जे काही मिळतंय त्याचं डॉक्युमेंटेशन करणं आणि लोकांना त्याबाबत जनजागृती करणं हे आमचं मेन उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही काम करतोय. तर तुम्ही सुद्धा वेळ काढून मुंबईच्या किनाऱ्यांवर फेरफटका मारा. तुम्हाला असेच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सर्वप्रथम तुम्ही भरती ओहोटीच्या वेळांची नोंद करून घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता. जेव्हा एक्स्ट्रीम लो टाईड असते, जेव्हा मोठी ओहोटी असते, त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन हे अशा प्रकारचे मरीन ऑर्गॅनिझम बघू. त्यावेळी तुम्ही स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे किंवा तिकडे जाण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे शूज घातले पाहिजेत, कारण की तिथे बार्नेकल्स जसं की ऑयस्टर वगैरे असतात, त्यामुळे आपले पाय
कापण्याची शक्यता असते. सो आपली स्वतःची काळजी घेऊन आणि टाइम टाईडवर मेन फोकस ठेवून, कारण जर आपले टायमिंग चुकला किंवा भरती ओटी ही आपल्याला म्हणजे ओटी पटकन ओटी झाल्यानंतर भरती पटकन येत असेल तर आपण त्या भागातून बाहेर पडणं हे जास्त आपल्यासाठी सेफ्टीच्या दृष्टीने महत्वाचं असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून मुंबईच्या किनाऱ्यांवर ही सजीव सृष्टी पाहू शकतो. तो प्रत्येकाने हे मोठो लक्षात घेतला पाहिजे की सेव्ह नेचर अँड सेव्ह मरीन लाईफ, कारण मरीन लाईफ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. थँक्यू.